आता वारं काय मिक्स वारं आहे सगळं. वारं कुणाकडे दाखवले आमच्या गावात तर शेवटपर्यंत दाखवत नाही. त्या गावचं राजकारण वेगळं आहे. वेगळं आहे वेगळं आहे. शेवटपर्यंत काय कोणाचा अंग पत्ता लागत नाही. आता तर फॉर्म भरायला चालू आहे. हा इच्छुक बरेच आहेत सांगून फॉर्म भरल्यानंतर चित्र स्पष्ट झालं की मग खरी रंगीत तालीम होणार चांगलीच. वातावरण ढवळून निघणार. माणूस बघा पक्षी काय पक्षी आज आणि उद्या नाही असं माणूस महत्वाचा. प्रशासक असलं की काम होत नाही ना. लोकशाही पाहिजे. अजून शिक्षण तर कुठल्याच फिक्स झालं नाही नाव विषयी चाललंय म्हणजे फिक्स असं नाही अजून. मी आता बरेच वर्ष 69 वर्ष मी 70 वर्ष 70 वर्षात सांगरूळ बदललं का हो? काय बदल ते खालवर होते नाही का. गेल्या 5 वर्षापासून आता प्रशासन होता. झटपी सदस्य नाही. प्रशासनाचं काम इकडे लक्ष दिलंय का? कशा लक्ष गटरी बिटरी सगळे घाणे वगैरे तसे काय एवढं काय हे नाही केले. नाला सुद्धा त्याच कुठे तक्रार आहे का त्यांच्या ती जरा ते काही केलेलंच नाही आपली. माणूस पाहिजे व्यवस्थित. पक्षापेक्षा माणूस चांगला पाहिजे. बरोबर. काम करणारा पाहिजे. कुठलंही काम आम्ही घेऊन गेलो तर ती दाद घेतली पाहिजे त्या कामाची. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे. अवधी कमी आहे, प्रचाराचा अवधी देखील कमी आहे आणि आता बघायला गेलं तर 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होतंय आणि त्यानंतर 7 फेब्रुवारीला याचा निकाल आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक मतदारसंघात जातोय. जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधतोय आणि त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे, त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही, त्यांच्या गावाचा विकास झालाय की नाही, हेच जाण्यासाठी मी आज पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि याच सांगरूळमध्ये मी आता काही नागरिकांशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. चला तर जाऊयात, आपण काही नागरिकांशी बोलूयात. काय आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात, माहिती आहे ना? काय वाटते जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माझा तुम्हाला प्रश्न आहे. गेल्या 4.5 वर्षापासून प्रशासकांचा कारभार सुरू होता. जिल्हा परिषद सदस्य नव्हते. काय वाटतं आपल्या इथं त्यांचं काम चांगलं, प्रशासकाचं काम चांगलं वाटलं का तुम्हाला? नाही काय वाटत. काय वाटतंय जिल्हा परिषद सदस्य असल्याला बरं पडतं. जिल्हा परिषद सदस्य पाहिजे. बर, काय फरक पडेल? त्यांना विचारता येते ना काय काम करायचं, काम काय नाही, करता का नाही विचारता येते. बर, जिल्हा परिषद सदस्य कसा असतो? व्यवस्थित असावा, काम करणारा असावा, सगळ्याकडे लोकांकडे लक्ष देणारा असावा. बर, काय एवढंच, बाकी काय नाही. आता काय वाटतंय कुणाचं वार आहे इकडे? आता वारं काय मिक्स वारं आहे सगळं. मिक्स वार आहे. होय होय. वारं कुणाला काय दाखवत नाही. अजून काय कुणाला काय नाही. बर, वारं कुणाकडे दाखवत नाही. आमच्या गावात तर शेवटपर्यंत दाखवत नाही. काय सांगताय? हो. होय होय. आमच्या गावचं राजकारण वेगळं आहे. वेगळा आहे. राजकारण वेगळं आहे वेगळं आहे. शेवटपर्यंत काय कोणाचा अंग पत्ता लागत नाही. काय सांगताय? हो. मग आता मला सांगा, काम इथं झाल्यात का हो? जिल्हा परिषद सदस्यांना जी कामं करायला पाहिजे ती तशी झाल्यात का? नाही झाले. आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपण आता मतदान करणार आहे 5 फेब्रुवारीला. मतदान करत असताना आपण डोळ्यासमोर काय ठेवणार? माणूस ठेवणार काय पक्ष? माणूस पाहिजे व्यवस्थित. हा, पक्षापेक्षा माणूस चांगला पाहिजे. बरोबर. काम करणारा पाहिजे. हा, हा. इतरांच्याकडे लक्ष देणारा पाहिजे. तुम्हाला भेटायला गेलं तर त्यांची भेट घेतली पाहिजे. असा सदस्य कामं पाहिजे. झाली पाहिजे बघा. हा. कामं झाली पाहिजेत. काय काम व्हायला पाहिजे तुम्हाला वाटते? कुठलंही काम आम्ही घेऊन गेलो तर ती दाद घेतली पाहिजे त्या कामाची. तिथं एवढंच अपेक्षा. तुमच्या मते इथं कामं झालीत असं वाटतं का? विकास कामं झाले असं वाटते. रस्ता पहिल्यापेक्षा तरी बरे आहेत रस्ते वगैरे. हा, मग मागच्या 20-30 वर्षात कसं साधा रस्ता होता ते डांबरी रस्त्यात आता एवढंच हा. समाधान आहे. आता काय व्हायला पाहिजे अजून? काय व्हायला आता काय पाण्याची सोय झाली गावात बरी झाली आहे. तरी पाणी नव्हतं. हा. पाणी तुम्ही मतदान करणार आहे 5 फेब्रुवारीला का नाही? नाही बर, ते करताना तुम्ही माणूस बघणार का पक्ष? माणूस बघून छान का हो? माणूस कसा आहे बघणार कसं बर. आणि तुम्ही या गावात आपण फिरत असतोय, आपल्याला दिसतंय की बाबा हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे इथं, असं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता गावात जरा वरून तिकडे राहायला पाहिजे होतं. म्हणजे रस्त्याचं म्हणा हा. अडचण आहे. बर बर. काय आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात.
कसं आहे वातावरण आता गावात? वातावरण अजून काय म्हणजे तसं कसं आहे माहिती आहे का, अजून स्पष्ट चित्र आहे सगळं. बर. आता तर फॉर्म भरायला चालू आहेत. तरी चित्र चर्चा स्पष्ट झाल्याशिवाय हे इच्छुक आहे ते इच्छुक आहे. हा इच्छुक बरेच आहेत सांगू म्हणणं, पण अजून काय फॉर्म भरायला चालू आहेत. फॉर्म भरल्यानंतर चित्र स्पष्ट झालं की मग खरी रंगीत तालीम होणार चांगलीच. बरोबर. रंगणार का इथं वातावरण ढवळून निघणार? वातावरण ढवळून निघणार, पण बऱ्यापैकी कसं आहे, ज्यानं काम केल्यात अशा माणसालाच आपल्याकडे इकडं प्राधान्य बरोबर. देतात लोक. कोण आहे असं काय चेहरा काय माहिती आहे का? चेहरा सांगतोय काय, अजून चित्र स्पष्ट नाही आणि चेहरा कसं सांगणार. तुमच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य जो असणार आहे तो कसा असावा असं वाटतंय? जिल्हा सदस्य काय माहिती आहे काय, जिल्हा परिषद आपला जो मतदारसंघ आहे, मतदारसंघातल्या लोकांची कामं करणारा पाहिजे, कामाची जाण असणारा पाहिजे, किंवा ज्या शासकीय योजना असतात. काय होतंय, ग्रामीण भागातल्या लोकांनी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या वास्तविक त्यांनी जो कोण त्या ठिकाणी जाईल त्यानं ते त्या पद्धतीनं योजना राबवणं म्हणा, बरोबर. काय हे महत्वाचं आहे. त्याशिवाय ज्या प्राथमिक गरजा लोकांच्या असतात, रस्ते, पाणी, लाईट, जे काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढं काय करता येईल ते लोकांनी करायला पाहिजे. आता तुम्ही मतदान करणार आहे 5 फेब्रुवारीला, ते मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार हो? आता बघतोय आपण पक्षाचं राजकारण भरपूर चालू आहे. पक्षीय राजकारण भरपूर चालू आहे, पण काय आहे, सुशिक्षित लोकांनी काय विचार केला पाहिजे की बाबा इथं विकासात्मक चेहरा कोण आहे, अशा व्यक्तीलाच तिने वास्तविक काय करायला पाहिजे, पसंती द्यायला पाहिजे. महत्वाचं आहे. तुमच्या मते इथं विकास आपल्या सांगरूळ गावात आतापर्यंत 4.5 वर्ष जवळपास प्रशासनाचा कारभार सुरू होता. त्यांचा कारभार बरा होता की जिल्हा परिषद सदस्यच पाहिजे या ठिकाणी? नाही, काय माहिती आहे काय, गेली आता 4-5 वर्ष झालं निवडणुकाच नाहीत. काय निवडणुका नसल्यामुळं किंवा लोकप्रतिनिधी हा गरजेचाच आहे, आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींच्या शिवाय कामं होऊ शकत नाही. कारण प्रशासकीय यंत्रणा कसं आहे, लोकप्रतिनिधी असतील तर दाद देतात, बरोबर, नाही तर दाद देत नाही. आणि त्यामुळे विकास थांबलायच हो बऱ्यापैकी. बरोबर. इलेक्शन न झाल्यामुळे नाही, निवडणुका या व्हायलाच पाहिजेत, पारदर्शी निवडणूक व्हायला पाहिजे. आणि विषय म्हणजे कसं की लोकांना मताचा जो अधिकार आहे त्यांचा, तो अधिकार मिळाला पाहिजे. नाहीतर काय व्हायला लागले, बऱ्याच ठिकाणी आता बघितलं आपण, नगरपालिका, महानगरपालिकेच्या ठिकाणी बिनविरोध झालं, त्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारचा लोकांचा तो हक्कच गेला हो तिथला. बरोबर. हे नको आहे. नक्कीच. म्हणजे निश्चित त्या ठिकाणी काहीतरी हे होत्या, काय बिनविरोध होती, याचा अर्थ काय, तिथं काहीतरी व्यवहार, आर्थिक व्यवहार झालेला असणे शक्यता पण काय नाकारता येणार नाही. जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटतंय वातावरण कसं आहे इकडे? चालूची नम्राला बरं आता कुणाचं वारं इथं घुमा लागले? इथं बैनात खाली काय हा. इथं जास्त वाला बर. कामं झालेत का हो मामा इकडे? नाही. काय काय झालेत? पूर्वीच झालं, आता काय झालं, आता नवीनच काय बर. रस्त्याची, आता नवीनच काय. हा. तुमच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, तर कामं काय व्हायला पाहिजेत अजून? अजून रस्त्याची कामं आहेत ते काय हा. तुम्ही याला मतदान करणार आहे काय नाही? करायचं आहे. मतदान करताना तुम्ही माणूस बघणार काय पक्ष? माणूस बघा. माणूस बघणार. का हो? पक्षी काय, पक्षी आज आहे आणि उद्या नाही असं नाही, माणूस महत्वाचा. काय आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, कसा आहे वारं कोणाचा इकडे? वारात कसं तसं काय सांगता येणार लगेच, हा. अजून सुरुवात नाही फॉर्म भरायला अजून. आता 4.5 वर्ष झालं प्रशासक बघत होते, बरोबर आहे. झडपी सदस्यच कोण नव्हता. कामच केलीत का हो प्रशासकाने? प्रशासक असलं की काम होत नाही ना. हा. बरोबर आहे, लोकशाही पाहिजे. मग आता काय वाटतंय, तर काय कामं व्हायला पाहिजे? विकासाची कामं, काय काय विकास राहिला? काय रस्ते वगैरे असेल. आता मतदान करणार आहे तुम्ही, मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे, माणूस का पक्ष? मतदान करता विकास ठेवणार बरोबर. विकास. बर. काका तुम्हाला काय वाटतंय? काय सांगायचं, अजून शिट्ट्यांचं कुठल्याच फिक्स झाल्या नाही नाव, हा. विषयी चाललंय म्हणजे फिक्स असं नाही अजून. पण असतील की चर्चा कोणातरी चर्चा काय, आता 5 लोकांच्या चर्चा आहे, फिक्स नाव अजून कोणाचं नाही, त्यामुळे काय सांगणार. 27 माघारीपर्यंत असं अजून माघारीची तारीख 27 तारीख, तो लगेच चित्र स्पष्ट होत वारं नाही. सुद्धा सांगता येणार नाही हो. वारं नाही सांगता येणार. सीट फिक्स झाल्याशिवाय नाही. सीट फिक्स झाली की मग कळते हो कोणाला कामं करत असते की
कामं कुणाची चालू असतात कामं जरी चालू असली आणि काय असलं तरी पाठीमागली कामं झाली नाही झाली त्याचा भाग नाही आता. आता कोण व्यक्ती उभा राहणार आहे की कामं करणारे आहे का नाही करणार आहे त्याच्यावरच आहे. जवळजवळ 8.5 वर्षांनी निवडणूक होती, बरोबर त्यामुळे काय ते काय सांगता येत नाही काय काय 8.5 वर्षात हा निवडणूक. बरोबर. मग आता तुमच्या मते तुम्ही या सांगलीचं रहिवासी आहात, काय वाटतंय तुमच्या इथं बाबा म्हणतो आपण आमच्या इथे हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, तुमचं काय मत आहे? कामं व्हायला पाहिजे तर कामं व्हायला पाहिजे आपले सरकार. ते प्रशासक असली भांडता येत नाही, मोर्चा काढता येत नाही. प्रशासकाचं काम चांगलं होतं म्हणतात. असणार की तर लोकशाही पद्धतीने तुमचं आम्ही विचारू शकतो ते विचारता येत नाही. लोकप्रतिनिधी असल्या चांगलं असतं. मी आता बरेच वर्ष 69 वर्ष म्हणजे 70 वर्ष. काय सांगताय? होय. 70 वर्षात सांगरूळ बदललं का हो? काय बदल होते खालवर होते नाही का बर. आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, हा काय वारं कुणाचं आहे? वारं जास्त हे मुगडेच आहे, हं. तरी पण अजून नवीन अजून कोण सीटा आलेल्या नाही. त्यामुळे मुंडेंचं काम आहे हो. नाही काम नाही मान्य आहे मला, खरं आता त्याचं वारं जास्त झालं नाही केलं. बाकीचा उमेदवार कुठलाही अजूनपर्यंत आलेला नाही आणि उभारलेले फिक्स पण नाहीत अजून कोण. बर. मुगडे येतील का निवडून? काय सांगता येते असं आता, पण मुगड्याचं हाय वारं म्हणून सांगितलं. बर. तुमच्या मते जिल्हा परिषद सदस्य कसा पाहिजे हो? नाही काम करणारा हे करणारा पाहिजे तो. हं. तसं आता मी मुगडे हा नवीनच आहे, बर. दुसरं कोण अजून फॉर्म भरलेले नाहीत किंवा काय नाहीत, हं. कसं करणार? बर. अजून फॉर्म कोणी भरले नाहीत, कोणी खालवर जे ते एकी वेळा आले काय वेळा आले. बर. तरी पण मला सांगा, आता तुम्ही मुगड्यांचं वारं जसं म्हणालात, मुगड्यांकडनं कामं होतील का हो? करते करेल की, आता काय सांगता येते. हं. आता पण तसं आहे म्हणजे नवीन व्यक्ती आहे, हं. काय सांगता येते. या आधी इथं प्रशासनाचा कारभार चालू होता जवळपास 4.5 वर्ष. निवडणुकाच झालेल्या नाहीत, जिल्हा परिषद सदस्य पण नव्हता. बरं प्रशासनाचा कारभार चांगला होता का? बरं होतं तसं, एवढं काय हे नाही. हं. खरे जे जाते ती तशीच जाते. बर. आतापर्यंत जे कोणी कामं केल्यात काय केल्यात नाही हं. तो हे नव्हता. तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय व्हायला पाहिजे इथे? नाही नाही तसं काय सांगता येत नाही. अपेक्षा वारं कसं फिरेल तसं असतंय नाही. हं. अपेक्षा असं कसं आहे, अजून कोण उभारलेलं म्हणजे नाही, नाही. नाही. अजून कामं कुठे जाहीर- व्हायला पाहिजेत गावात? गावात रस्त्याची म्हणा हे जी म्हणा करत असते हो. बर बर. आता तसं काय सांगता येत नाही. काका तुम्ही काय सांगताय, कुणाचं वार आहे हो तुमच्या मते? वारं काय सगळ्यांचा वार आहे. आता अजून विषय काय नाही आहे त्याबद्दल काय हे नाही. बर. ते मुगडे अगोदर बरेच दिवस झाले फिरायला लागले तिकडे, हं. त्यामुळे असा विषय चाललाय. दुसरं बर. काय. गेल्या 5 वर्षापासून आता प्रशासन होता, बरोबर. झडपी सदस्य नाही. होय. प्रशासनाचं काम इकडे लक्ष दिलंय काय? इकडे कशा लक्ष गटरी बिटरी सगळे घाणे वगैरे तसंच आहे. एवढं काय हे नाही केलेलं. कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? जिल्हा परिषद सदस्य बऱ्यापैकी गावाचे काम ते व्यवस्थित करणारा पाहिजे, बर. गावाचे जटणारा असावा, हं. असे बेसूर पाहिजे जिल्हा परिषद सदस्य. आता झडपीच्या शाळांची दवाखान्याची अवस्था काय हो? आवाज एवढी काय अशी हे नाही, एकदम क्लिअर अशी वाटत नाही शाळेची दवाखान्याची. आणि याच्या आधी झडपी सदस्य असताना काय बदल होता, काय कामं झाली? ती पुढून कामं तरी करायची हो. गाव लेवलला बाबा आला तर बाबा आपणाला त्यांना विचारायचं, गाव तिकडे आपणाला विचारायला जायला गावते. बरोबर बरोबर. आता 5 फेब्रुवारीला मतदान करायचं आहे. मतदान करताना तुम्ही डोळ्यासमोर माणूस ठेवणार का पक्ष? माणूस ठेवूनच करायचं, जे कोण चांगलं काम करणार आहे त्या पद्धतीने करायचं. मामा तुम्ही काय करणार असा, डोळ्यासमोर काय ठेवणार? माणूस बघून हे करणार हो हं. मतदान. का? तसं नाही कोण बाबा हो काम करणारा का हाय का नाही असं बघूनच करणार नाही मतदान. बर. अजून काय वारंवार तसं नाही जास्त. मुगड्याच फक्त काय झालंय ते फिरतोय इकडे इकडे बोलवते माणसं, मंडळाने पैसे दिले त्यांनी काय काय असं आहे नाही. बर. त्यामुळं ते जरासं हे व्हायला लागलं की आतापर्यंत कोण उभारणार काय नाही त्याचा विचारच नाही. बर बर. आता फॉर्म आजपासून भरत्यात काय बघूया कोण भरत्यात काय, तसं काय सांगता येत नाही अजून कोण आहे ते. बर. कामं झालेत का हो इथं तुमच्या इथं? जे जिल्हा परिषद सदस्यांना आता 4.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य नव्हता. आता तो कोणते आहे आपल्यातलाच मशन गॅट तेवढे जरा सुधारले. बर. कुठे नाला सुधार त्याच कुठे तक्रारी आहे का त्यांच्या हा. ती जरा तुमचे ते काही केलेलंच नाही आधी हा. असं आहे. बर. काय व्हायला पाहिजे आणि इथं? अहो जे अडचणी निघाल्या की माणूस की माणसाला आहेच की, हा. बाकी काय. मग आता वारं कोणाचं आहे? आता ते पुढे रचनी वारं माहिती ते काय सांगतील ते आम्ही ऐकणार बर. असं आहे.
मतदान करणार कुणाला करणार? कामं करणारा करायचं का पक्षाला करायचं? काम करणाऱ्याला काम करण्याला